नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, माता पिता बंधू, माता पिता बंधू, कुळगुरु दैवत, कुळगुरु दैवत, सखा सर्व गोत केशरी राज, सखा सर्व गोत केशरी राज। जन्मोनी पोसणा, जन्मोनी पोसणा, तुझा मी अंकिला, जन्मोनी पोसणा, तुझा मी अंकिला, आणिकाचा पांगिला, आणिकाचा पांगिला, न करी देवा, आणिकाचा पांगिला, न करी देवा। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, विठू माऊलीच किंवा गोविंदच आपली माता आहे, पिता आहे, बंधू आहे, सखा आहे आणि गुरु देखील आहे। तर त्याची आपण सतत आठवण काढली पाहिजे, हरिनाम घेतलं पाहिजे, हरिकथाचं श्रवण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे। तर मित्रांनो, अभंगाची सुरुवात जी आहे ती माता या शब्दाने झालेली आहे। तर आपले जाणकार मित्रांनी आजचा विषय ओळखलाच असेल, माता आणि भगिनींशी निगडीत असा आजचा आपला विषय। तर पाहूया आपला आजचा विषय काय आहे। आपला आजचा विषय आहे गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग, म्हणजेच गर्भाशय ग्रीवा कर्करोग जागरूकता हा महिना आहे। तर त्या विषयीचा निगडीत असा विशेष कार्यक्रम आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालय येथील कर्करोग तज्ञ आणि प्राध्यापिका डॉक्टर गौरवी मिश्रा आपल्यासोबत आहेत। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो। मॅडम डॉक्टर गौरवी मिश्रा, आपण कर्करोग तज्ञ आहात, प्राध्यापिका आहात टाटा मेमोरियल रुग्णालय परळ मुंबई येथे। आपण जे आहे की प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणजे जे लवकरात लवकर जलद निदान करतात कर्करोगांचं, या विषयात आपण प्राध्यापिका आहात आणि कर्करोग तज्ञ म्हणून सल्लागार देखील आहात टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबई येथे। नंतर आपण कर्करोगाच्या लवकरात लवकर निदान करण्यात आणि प्रतिबंध करण्यात आपली विशेष रुची आहे। आपण भारतीय महिलांमध्ये जो कर्करोग होतो, कुठल्या कारणांमुळे होतो किंवा त्याविषयीची निगडीत जे आपण संशोधन आहेत त्यात आपण महत्त्वपूर्ण आपलं योगदान दिलं आहे। त्यासाठी आपली जी दखल आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतलेली आहे। खेड्यापाड्यात जाऊन, आदिवासी पाड्यात जाऊन, गरीब झोपडपट्टीमध्ये जाऊन देखील आपण सर्वेक्षण केलेलं आहे। कर्करोगाचं लवकरात लवकर निदान कसं होईल त्याविषयी आपण अभ्यास केलेला आहे। शिवाय आपण मुंबई पोलिसांना देखील आपली सेवा देत आहात आणि याशिवाय आपण सामाजिक आरोग्य जे कर्मचारी आहेत, पब्लिक हेल्थ जे ऑफिसर्स आहेत, स्टाफ आहेत, त्यांना देखील आपण कर्करोगाचं निदान कसं करावं याविषयीचं प्रशिक्षण आपण देत असता आणि कर्करोगाचं जलद निदान कसं करावं यासाठी आपण 18 हस्तपुस्तिका म्हणजेच 18 हँडबुक्स आपण प्रकाशित केलेल्या आहेत। अशा आपल्या बहुगुणी अशा आपल्या पाहुण्या आहेत, डॉक्टर आहेत। शिवस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। गौरी मॅडम, पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पहिला प्रश्न असा आहे की गर्भाशयाची रचना काय आहे ते आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा। शिवाय ग्रीवा काय आहे त्याविषयी देखील आम्हाला माहिती द्या। धन्यवाद निखिलजी। हा गर्भाशय आणि गर्भाशय मूग जे आहे हे आपल्या प्रजनन संस्थेचं एक अवयव आहे आणि गर्भाशय जो आहे तो आपल्या ओटीपोटात असतो। म्हणजे असं साधारण आपला गर्भाशय आहे जो असा दिसतो, हे वरचा भाग आहे ज्याला आम्ही युटरस म्हणतो किंवा हे युटरस किंवा गर्भाशयाचे मेन बॉडी आहे आणि हा जो खालचा भाग आहे हे ग्रीवा आहे किंवा ह्याला आम्ही युटराइन सर्विक्स म्हणतो। आणि आज आपण जी माहिती घेणार आहोत ही या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबद्दल आपण माहिती घेणार आहोत।
जे गर्भधारणा होते ती या युटरसमध्ये किंवा गर्भाशयात होते आणि आपल्या मासिक पाळीचं जे रक्तस्राव होतं तो या सर्व्हिक्सच्या मध्ये जो होल असतो त्याच्यातनं ते बाहेर येतं. हा गर्भाशय एक असा असतो आणि आपल्या अंडाशय जे आहेत हे दोन्ही या ट्यूब्सच्या जवळ असतात आणि त्याच्यातनं अंड जे आहे हे या ट्यूबमध्ये किंवा बीज अंड वाहक नलिका ह्याला आपण म्हणू शकतो, आम्ही ह्याला फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, ह्याच्यातनं येतं. तर हे जे पूर्ण ऑर्गन्स आहेत अंडाशय, या नलिका, हे गर्भाशय आणि हे गर्भाशयाचं मुख किंवा ग्रीवा, हे सगळं मिळून आपलं प्रजनन संस्थेचं जे ऑर्गन्स आहेत हे बनतं. फारच सुंदर. मित्रांनो, अंडाशयापासून म्हणजे अंड जिथे निर्माण होतं तिथून ती नलिकेतून मग ते गर्भाशयापर्यंत येतं आणि मग गर्भाशयाचं मुख जे आहे तर त्याशी निगडीत असा आपला आजचा विषय आहे. तर जाणून घेऊया मॅडम, आम्हाला हे गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग आहे किंवा याला आपण सर्व्हायकल कॅन्सर असं देखील म्हणतो, तर ते म्हणजे नक्की काय ते प्लीज आम्हाला सांगा. हे जे आहे आपलं नॉर्मल सर्व्हिक्स आहे किंवा नॉर्मल जे ग्रीवा असतं हे नॉर्मल आहे. पण ह्याच्यात जेव्हा बदल होतो म्हणजे ह्याच्यात जो बदल आहे तो अगदी सडनली होत नाही, तो एका स्टेजमध्ये होतो. म्हणजे ह्याचं जे पहिलं जे असं पूर्व अवस्थेत म्हणजे कॅन्सरची एक पूर्व अवस्था की प्री कॅन्सर आपण म्हणतो त्याच्यात ह्याचं रूपांतर होतं आणि नंतर ह्याच्यात ग्रोथ येते किंवा ह्याच्यात वाढ होते आणि त्याला आपण सर्व्हिकल कॅन्सर असं म्हणतो. तर ह्याच्या हे जे सर्व्हिक्स आहे ह्याच्या भोवती आपला योनिमार्ग असतो. हा योनिमार्ग इथून असतो आणि त्याचा जो एंड होतो त्याला आपण वल्वा म्हणतो. म्हणजे वल्वा हा सर्वात शेवटचा भाग असतो आणि त्याच्यातनं आपल्याला हे गर्भाशयाचं मुख किंवा ग्रीवा आणि ह्याच्यात होणारे बदल आपल्याला सहजपणे पाहता येतात. फारच छान. मॅडम, आम्हाला हे देखील सांगा की जगामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं म्हणा किंवा गर्भाशयाचं जे मुख आहे त्याच्या कर्करोगाचं प्रमाण किती आहे त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. आपण जर जगात पाहायला गेलो तर आता सर्व्हिकल कॅन्सरचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. एवढं कमी झालेलं आहे की ॲक्च्युली WHO किंवा जागतिक आरोग्य संघटना हे विचार करते की पूर्ण जगातनं आपण हा कॅन्सर एलिमिनेट करूया, एवढं कमी झालेलं आहे. म्हणजे हे मी डेव्हलप्ड कंट्रीजचं म्हणते. पण आपण भारतात पाहायला गेलं तर हा कर्करोग किंवा हा कॅन्सर जो आहे सर्व्हिकल कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपल्याला एवढं कॉमन आहे की स्तनाचा कॅन्सर सर्वात कॉमन आहे महिलांमध्ये आणि सेकंड नंबरवर जो आहे हा गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे. आपल्या देशात जवळजवळ 1.25 लाख महिलांना हा कॅन्सर होतो दरवर्षी. म्हणजे 1.25 लाख नवीन गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे रुग्ण यांचा निदान होतो आणि जवळजवळ 80,000 महिला या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. हा कॅन्सर जो आहे हा भारतात सर्वात जास्त आहे. म्हणजे जगात कुठल्याही देशात एवढा कॅन्सरचं प्रमाण नाही जेवढं भारतात आहे. आणि जर सगळ्या कॅन्सर्स बरोबर आपण जर कंपेअर केलं तर भारतीय महिलांना होणाऱ्या कॅन्सर्समध्ये 18% कॅन्सर्स हे जे आहेत हे गर्भाशय मुखाचे कॅन्सर आहेत. म्हणून हा फार कॉमन कॅन्सर आहे. आणि पूर्ण जगात जेवढे गर्भाशय मुखाचे कॅन्सर्स होतात त्यातले 20% कॅन्सर्स हे फक्त एका देशातनं म्हणजे आपल्या भारतातनं येतात. एवढं कॉमन हा कॅन्सर आपल्या महिलांमध्ये आहे. मॅडम, पुढे जोडूनच प्रश्न विचारतो, आपल्या देशामध्ये का हा एवढा जास्त आहे त्याविषयी आम्हाला सांगा. प्रमाण का जास्त आहे? आपण पाहिलं गेलं तर ॲक्च्युली वर्ल्डमध्ये पूर्ण सगळ्याच देशात जो आहे या कॅन्सरचं प्रमाण इक्वल असायला पाहिजे होतं किंवा थोड्याफार कमी अधिक प्रमाणात असायला पाहिजे होतं. परंतु पाश्चात्य देशांनी वेस्टर्न कंट्रीजनी काय केलं की त्या तिकडच्या महिला ज्या आहेत त्या रेग्युलरली त्यांचं चेकअप करून घेतात. म्हणजेच काय की दर वर्षांनी किंवा दर 2 वर्षांनी किंवा दर 3 वर्षांनी जे काही नॉर्म्स आहेत त्या कंट्रीचे त्याप्रमाणे ते चेकअपला जातात. ते रेग्युलरली चेकअपला गेल्यामुळे काय होतं की जे पूर्व अवस्थेतले जे कॅन्सर्स आहेत ते पकडले जातात आणि पूर्व अवस्थेतले जे कॅन्सर्स आहेत म्हणजे कॅन्सर होण्याच्या अगोदरची स्टेज आहे ते कम्प्लिटली क्युरेबल असतात. ते कम्प्लिटली क्युअर झाल्यामुळे त्यांना सर्व्हिकल कॅन्सर होत नाही. ते पूर्व अवस्थेतच हे कॅन्सर्स ट्रीट होतात. म्हणूनच वेस्टर्न कंट्रीजमध्ये म्हणजे 1950s पासून गेले 75 वर्ष जवळजवळ ते त्यांच्या महिला रेग्युलरली स्क्रीनिंगला जातात. इतके रेग्युलरली जातात की जर ते रेग्युलरली स्क्रीनिंगला गेले नाही तर कदाचित त्यांना हेल्थ इन्शुरन्सच मिळणार नाही. आणि आपण आपल्या देशात पाहतो की केवळ जेव्हा प्रेग्नन्सी होते त्याच वेळी शक्यतो महिला गायनेकोलॉजिस्टकडे किंवा चेकअपसाठी जातात आणि इतर वेळी जेव्हा आपण हेल्दी असताना चेकअप करणं हे तसं तर आपण आपल्या महिला करत नाहीत.
बरोबर मित्रांनो, महत्त्वाचा संदेश मॅडमने दिला आहे की आरोग्याकडे दुर्लक्ष आपल्याला करायचं नाही, तर नियमित तपासणीसाठी जायचं आहे. मॅडम, पुढला प्रश्न असा आहे की कुठल्या वयोगटामध्ये हा सर्व्हायकल कॅन्सर किंवा गर्भाशय मुखाचा कर्करोग जो आहे तो आढळून येतो, त्याविषयी आम्हाला सांगा. गर्भाशय मुखाचा कर्करोग तसं थोड्या अगोदरच्या म्हणजे बाकीच्या इतर कॅन्सर्सला आपण कंपेअर केलं तर जरा लहान वयोगटातच आपल्याला दिसतात. म्हणजे एक 35 इयर्सपासून हे कॅन्सर आपल्याला दिसायला लागतात. ते एक 60-65 पर्यंत. पण जे मेजॉरिटी केसेस आपल्याला दिसतात ते 45 ते 60 या वयोगटात आपल्याला मेजॉरिटी ऑफ द केसेस जे आहेत त्या दिसतात. मित्रांनो, लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. 45 ते 60 आणि सुरुवात 35 वर्षाला होते, तर याची आपण नोंद घेऊया. पुढला प्रश्न, सर्व्हायकल कॅन्सरसाठी कुठले असे धोकादायक घटक आहेत ज्याला आपण हाय रिस्क फॅक्टर जसं म्हणतो, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. सर्व्हायकल कॅन्सर हा एक असा कॅन्सर आहे की ज्याचं आपल्याला नक्की कारण माहीत आहे. म्हणजे हे फार फायद्याचं आहे, कारण आपल्याला नक्की कारण माहीत असलं तर आपण त्याच्यावर काही उपाय करू शकतो. कित्येक कॅन्सर्स असे आहेत की आपल्याला अजून नक्की कारण काय आहे ते माहीत नसतं. आपल्याला फक्त माहीत असतं की काही रिस्क फॅक्टर्स आहेत. तर ह्याचं जे मेन कारण आहे, जे की कारण असल्यावरच हा कॅन्सर होतो, हे कारण आहे इन्फेक्शन विथ ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. त्याला आपण HPV म्हणूया, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ह्याचं जर इन्फेक्शन झालं तरच हा कॅन्सर होऊ शकतो आणि नाही झालं तर हा कॅन्सर होऊ शकत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की हा फार रेअर इन्फेक्शन आहे. म्हणजे हे इन्फेक्शन फारच कॉमन इन्फेक्शन आहे आणि ह्याचे बरेच टाईप आहेत. म्हणजे HPVचे जवळजवळ 200 प्रकार असतात. पण त्यातले काही एक 12-13च असे टाईप्स आहेत ज्याला आपण की हाय रिस्क टाईप्स म्हणूया, ज्याचं इन्फेक्शन झाल्यावर हा कॅन्सर होऊ शकतो. बरं, हे इन्फेक्शन एवढं कॉमन आहे की जवळजवळ 80% महिलांना त्यांचं वैवाहिक जीवन चालू झाल्यावर, एकदा संबंध यायला चालू झाला की हे इन्फेक्शन होतं. जवळजवळ 80% महिलांना पहिल्या वर्षी एकदा मॅरिड लाईफ चालू झालं की हे इन्फेक्शन होतं. एवढं कॉमन इन्फेक्शन आहे. परंतु एक 90% महिलांमध्ये हे इन्फेक्शन जे आहे हे स्वतःच्या बॉडीच्या इम्युन मेकॅनिझमनी क्लिअर होऊन जातं. 1 ते 2 वर्षात, पुढील 1 ते 2 वर्षात हे इन्फेक्शन आपोआपच क्लिअर होतं. परंतु 10% महिलांमध्ये हे इन्फेक्शन राहू शकतं आणि एकदा का हे इन्फेक्शन राहिलं की ते पुढे जाऊन मग त्याचं रूपांतर जे आहे हे सर्व्हिकल प्री कॅन्सर्स किंवा गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची पूर्व अवस्था ह्याच्यात होतं. आणि त्याच्यात पण जरा स्टेजेस असतात. म्हणजे आपण त्याला CIN-1 म्हणतो, CIN-2, CIN-3. ते असं ते प्रोग्रेस होत जातं की पहिलं थोडं बदल होतात, नंतर अजून अधिक बदल होतात आणि अजून अधिक बदल होतात आणि त्यानंतर कॅन्सरची सुरुवात होते. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की इन्फेक्शन झाल्यापासून ते कॅन्सर होईपर्यंत एक 15 वर्षांचा कालावधी असतो. आणि म्हणूनच आम्ही सांगतो की चेकअपला रेग्युलरली या, कारण हा जो 15 वर्षाचा जो कालावधी आहे ह्याच्यात आपण पूर्व अवस्थेत कॅन्सर डिटेक्ट करू प्री कॅन्सर म्हणजे डिटेक्ट करू शकतो आणि आपण त्याला कम्प्लिटली क्युअर करू शकतो. तर हे जे आहे हे ह्याचं मेन कारण आहे. पण आपल्याला अजूनही हे कळलं नाही की कुठल्या या 10% महिला आहेत ज्यांच्यामध्ये हा कॅन्सर राहू शकतो. म्हणजे हे HPV इन्फेक्शन पर्सिस्टंट राहील हे आपल्याला कळत नाही. पण असं पाहण्यात आलेलं आहे की ज्या लेडीज तंबाखूचा वापर करतात, म्हणजे मशेरी म्हणा, सिगरेट, बिडी किंवा पान, तंबाखू खातात, त्यांच्यामध्ये हे इन्फेक्शन राहण्याचे अधिक चान्सेस आहेत आणि त्यांच्यामध्ये हा कॅन्सर होण्याचे अधिक चान्सेस आहेत. त्याचप्रमाणे जर आपण जनेंद्रियांची नीट स्वच्छता ठेवली नाही तर अशा लेडीजमध्ये, अशा महिलांमध्ये हा कॅन्सर होण्याची अधिक संभावना आहे. त्याचप्रमाणे जर एका महिलेचा अनेक पुरुषांशी संबंध आला किंवा त्या महिलेचा एकाच पुरुषाशी संबंध असेल, पण त्या पुरुषाचा जर अनेक महिलांशी संबंध आहे तर त्या ह्याच्यात पण हा कॅन्सर होण्याची अधिक संभावना आहे. पण हे लक्षात घ्या की कुठल्या महिलेला हा कॅन्सर झालेला आहे म्हणून आपण असं म्हणता मुळीच कामा नाही की तिचा अनेक पुरुषांशी संबंध असेल. हे एखादं कारण असू शकेल. त्याचप्रमाणे जर कुठल्या महिलेचं जर फार कमी वयात लग्न झालेलं आहे, 18 वर्षाच्या पण अगोदर लग्न झालेलं आहे आणि फार पटकन मूल झालेलं आहे, 2 मुलांमध्ये अंतर कमी आहे आणि सतत बरीच मुलं झालेली आहेत, तर त्या महिलांना पण हा कॅन्सर होण्याची संभावना अधिक असते. फारच छान. डॉक्टर गौरवी मिश्रा यांनी आपल्याला
अनेक जी कारणं जी आहेत गर्भाशयाच्या ग्रीवेचा म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग आहे त्याविषयी आपल्याला सांगितले आहे. मित्रांनो, मातेविषयी चर्चा सुरू आहे, महिलांच्या समस्यांविषयी चर्चा सुरू आहे. तर इथे मला श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो. अभंग असा आहे, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपला जवळी घेता सीण गेला, जवळी घेता सीण गेला. बरोबर मित्रांनो, इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मित्रांनो, आणि आज आपली चर्चा सुरू आहे गर्भाशयाचं जे मुख असतं, ज्याला ग्रीवा आपण म्हणतो किंवा सर्विक्स असं म्हणतो, त्याच्या कर्करोगाविषयी म्हणजे सर्वायकल कॅन्सरविषयी. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयातील प्राध्यापिका आणि कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर गौरवी मिश्रा आहेत आपल्यासोबत. मॅडम, पुढला प्रश्न असा आहे की आम्ही सर्वायकल कॅन्सर ओळखायचा कसा, त्याचे लक्षणं काय आहेत त्याविषयी आम्हाला सांगा. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जेव्हा ॲक्च्युली HPV इन्फेक्शन होतं किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरची पूर्व अवस्था असते तेव्हा महिलांना कोणतंही लक्षण नसतं. परत मी त्याच्याचकडे येते की काहीही लक्षण नसताना आपल्याला चेकअप करणं म्हणून गरजेचं आहे की पूर्व अवस्थेत या कॅन्सरचं कोणतंही लक्षण नसतं. एकदा का हा कॅन्सर झाला की लक्षणं येतात आणि ती मेनली मासिक पाळीला रिलेटेड लक्षणं असतात. म्हणजेच की 2 मासिक पाळ्यांच्या मध्ये रक्तस्राव होऊ शकतो. कित्येक महिलांना असं होतं की एखाद्या महिन्यात किंवा 1-2 महिन्यात 15 दिवसातच रक्तस्राव झाला किंवा पाळी एक 5-6 दिवस अगोदर आली, असं होऊ शकतं. दॅट इज नॉर्मल की ते हॉर्मोनल चेंजेस झाले, काही स्ट्रेस झालं तरी होऊ शकतं. परंतु हे जर सतत होतंय की मध्ये मध्ये रक्तस्राव होतोय, 2 दिवसांनी होतोय, 4 दिवसांनी होतोय, 15 दिवसांनी होतोय आणि हे सतत 2-3-4 महिने होतंय, तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला चेकअप करून घेणं जरुरी आहे. कॅन्सर असेल किंवा नसेल पण चेकअपला जाणं जरुरी आहे, कारण हे एक लक्षण आहे गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचं. दुसरं म्हणजे संबंध आला की रक्तस्राव व्हायला नाही पाहिजे, पण जर संबंधानंतर जर रक्तस्राव होतोय तर ते एक लक्षण आहे गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचं. तिसरं म्हणजे काही महिलांना असं वाटतं की माझी पाळी गेलेली, माझी निवृत्ती झाली आहे, माझी पाळी गेलेली आणि परत पाळी चालू झाली. तर असं होत नाही. एकदा पाळी जर बंद झालेली आहे आणि जर 1 वर्ष पाळी नाही आली तर त्याच्यानंतर जो काही रक्तस्राव होईल, काही थेंब म्हणा किंवा पूर्ण 2-3 दिवस म्हणा, तर हे जे आहे ॲबनॉर्मल ब्लिडिंग आहे आणि ह्याच्यासाठी जे आहे चेकअप करणं गरजेचं आहे. बऱ्याच महिला आमच्या OPDत येतात आणि सांगतात की नाही, माझी तर पाळी गेलेली आणि 3 वर्षांनी परत पाळी आली. तर हे ॲबनॉर्मल आहे, हे अशी पाळी परत येत नाही आणि आपल्याला चेकअपला जाणं फार गरजेचं आहे. तसंच जे वाईट डिस्चार्ज आपण म्हणूया की जे पाणी जातं योनी मार्गातनं, ते नॉर्मल आहे, महिलांना जातं ते आपल्या नॉर्मल सायकल्सच्या मध्ये. पण जर ते खूप पाणी जायला लागलं आणि त्यात घाण वास यायला लागला, दुर्गंधी आहे आणि थिक पाणी आहे, घट्ट असं पाणी जायला लागलं, तर ते एक इन्फेक्शन पण असू शकतं, पण ते गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं लक्षणही असू शकतं. म्हणून या सगळ्या लक्षणाकडे आपल्याला जागरूक राहायचं आहे आणि ह्याच्यातलं कोणतंही लक्षण दिसलं तर आपल्याला त्वरित आपल्या गायनेकोलॉजिस्टकडे, आपल्या डॉक्टरकडे जाऊन आपलं चेकअप करून घेणं गरजेचं आहे. फारच छान मित्रांनो, मॅडम आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती देत आहेत की इन्फेक्शन झाल्यानंतर जवळजवळ 15 वर्षाचा मधला काळ असतो, तर कर्करोगाची पूर्व अवस्थेतच आपल्याला तो गाठायचा आहे. आणि विविध मॅडमनी कारणं पण सांगितली, ती पण आपण नोंद करायची आहेत. आणि आपल्याला या विषयाशी निगडीत कुठलीही मनात शंका असेल तर आम्हाला फोन करून जरूर आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पुढला प्रश्न मॅडम, तुमच्या रुचीचा आणि आवडीचा असा प्रश्न आहे की लवकरात लवकर कर्करोगाचं निदान कसं करावं त्याविषयी आम्हाला सांगा. परत जे मी सांगितलं तर मी सांगेन की पूर्व अवस्थेत या कॅन्सरचं कोणतंही लक्षण नसतं आणि HPV इन्फेक्शन झालं तरी आपल्याला कोणतंही लक्षण नसतं. पण 30 वर्षाच्या पुढील ज्या पण महिला आहेत
त्यांनी आपल्याला स्वतःला चेकअप करून घेणं फार गरजेचं आहे. ते तुम्ही कुठेही करू शकता. तुमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, तुमचे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, सब सेंटर्स असतील, हॉस्पिटल असेल, आमच्यासारखं टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल, तुमचे गायनेकोलॉजिस्ट जिथे पण ही फॅसिलिटी अवेलेबल आहे तिथेही करू शकता. लकीली आपल्याला या कॅन्सरचं लवकर निदान करण्यासाठी बऱ्याच टेस्ट अवेलेबल आहेत आणि त्या खूप चांगल्या टेस्ट आहेत. सर्वात जुनी टेस्ट आणि जी वेस्टर्न कंट्रीजनी बरीच वर्ष वापरली त्याला आपण म्हणतो पॅप टेस्ट किंवा सायटॉलॉजी. ही टेस्ट अशी आहे की आम्ही योनी मार्गात एक असा 2 पातीचा चमचा घालतो. हा चमचा हे वेदनारहित क्रिया आहे. आपण त्या योनी मार्गात असा 2 पातींचा चमचा घालतो. याला आम्ही कस्कोस स्पेक्युलम म्हणून म्हणतो आणि योनी मार्ग आम्ही उघडतो. त्यातनं मग आम्हाला हे जे सर्व्हिक्स आहे हे आम्हाला क्लिअरली आम्हाला दिसतं की आणि ह्याच्यात आम्हाला बघता येतं की काही वाढ झालेली आहे का हे आम्हाला क्लिअरली त्याच्यात दिसतं. आणि ह्याच्यात आम्ही काय करतो, एक वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतात, काही स्पॅच्युलाज असतात, पण आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये तर साधी काडी यूज करतो. त्याला एक कापसाचा गोळा, छोटासा गोळा लावतो आणि या गर्भाशयाच्या मुखावरनं ही पट्टी फिरवतो. फिरवलं की काय होतं की जे पेशी ज्या नॉर्मलीच आपण आपल्याकडनं एक्सफोलिएट होतात किंवा बाहेर निघतात त्या आम्ही या काडीवर जमा करतो आणि ते एका काचपट्टीवर घेऊन, एका स्लाईडवर घेऊन ते मायक्रोस्कोप खाली एक्झामिन करतो. ह्याला आपण पॅप टेस्ट म्हणून म्हणतो. तर हे कॉमनली सगळ्याचकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे अवेलेबल असतं. दुसरी एक टेस्ट असते त्याला आपण म्हणतो HPV टेस्ट किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, जे कारणीभूत आहे या कॅन्सरसाठी, ते आपण डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यात पण सेम आपण एक स्पेक्युलम 2 पातीचा चमचा घालतो आणि एक साधा जो ब्रश असतो अशा प्रकारचा एकदम सॉफ्ट ब्रश आहे. ह्याच्याने पण काही पेनफुल नाही आहे हे प्रोसिजर. या एका सॉफ्ट ब्रशने आपण ते गर्भाशयावर फिरवून ते कलेक्ट करतो मटेरियल. एक सोल्युशन असतं आपल्याकडे, त्याच्यात आपण हे कलेक्ट करतो आणि मग हे लॅबॉरेटरीला पाठवतो चेकअपसाठी. पण ह्याच्यात जरा मला पुढे सांगायचं आहे की हे जे फॅसिलिटीज आहेत, पॅप स्मिअर म्हणा, HPV टेस्ट म्हणा, ह्याच्यासाठी लॅबॉरेटरीजची गरज असते. पॅप टेस्ट म्हटलं की पॅथॉलॉजिस्ट आले, सायटोटेक्निशियन आलं. आपण जर HPV टेस्ट म्हटलं तर मायक्रोबायोलॉजिस्ट आले आणि हे सगळे आपल्या गावोगावी उपलब्ध नसतात. म्हणजे आपण आज काय विचार करतोय की शहरांमध्ये हे सगळे फॅसिलिटीज आहेत आणि महिला जाऊन या टेस्ट करू शकतात. पण आपण जर एका नॅशनल लेवलवर आपण जर विचार केला तर या टेस्ट गावी नक्कीच उपलब्ध नाहीत, ग्रामीण भागात. आणि तसं पाहिलं तर बऱ्याचशा तालुक्यांमध्ये, काही बऱ्याचशा डिस्ट्रिक्ट्समध्ये देखील पॅथॉलॉजिस्ट नाही आहेत. अजूनही बऱ्याच डिस्ट्रिक्ट्समध्ये पॅथॉलॉजिस्ट नसतात, बऱ्याच डिस्ट्रिक्ट्समध्ये सायटोटेक्निशियन्स नाही आहेत, मायक्रोबायोलॉजिस्ट नाही आहेत. मग आपल्याला जर ही टेस्ट जर सगळ्याकडे आपल्याला न्यायची आहे आणि आपला जर कॅन्सर हा एवढा कॉमन आहे तर आपण काय करणार? तर त्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलने खूप मोठं संशोधन केलं आहे. जवळजवळ 12 वर्ष हे संशोधन चाललं. 1998मध्ये आम्ही चालू केलेलं आणि यामध्ये आम्ही हे शोधून काढलं की एक डायल्यूट ॲसिटिक ॲसिड म्हणजे केवळ 5% ॲसिटिक ॲसिड, 5% ॲसिटिक ॲसिड म्हणजे आपण फक्त 5 ml ॲसिटिक ॲसिड घेतो आणि 95 ml डिस्टिल्ड वॉटर घेतो. हे आपण साधारणतः जेवणात पण जे व्हिनेगर वापरतो ते सेम आहे की डायल्यूट ॲसिटिक ॲसिड. हे आम्ही गर्भाशयाच्या मुखाला एका कॉटन स्वॅप स्टिकने म्हणजे अशा प्रकारच्या एका कापसाच्या गोळ्याने आम्ही गर्भाशयाच्या मुखाला ते लावतो आणि त्याच्यानंतर हे जेव्हा आम्ही लावतो हे सोल्युशन असं गर्भाशयाच्या मुखाला आणि 1-2 मिनटं आम्ही जर थांबलो तर त्याच्यात आम्हाला एक सफेद रंगाचा चट्टा किंवा जे पूर्व अवस्थेची जी लक्षणं आहेत कॅन्सरची ती आम्हाला पटकन ओळखता येतात. हे खूप मोठं संशोधन झालेलं आहे आणि तामिळनाडूमध्ये पण या प्रकारचं एक संशोधन केलेलं आहे आणि टाटा हॉस्पिटलने हे केलेलं आहे. हे केवळ भारतातच हे संशोधन झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला जे आहे खूपच एक एफिशियंट टेस्ट मिळालेली आहे जी की कमीत कमी खर्चात आणि खूप इफेक्टिव्ह टेस्ट जी आपण की महिलांपर्यंत नेऊ शकतो. आणि ही अशी टेस्ट आहे की आपल्या ज्या आरोग्य सेविका आहेत त्यांनाही आम्ही हे टेस्ट वापरायलाही शिकवतो. त्यामुळे आम्ही एक असं संशोधन केलं आहे जे की आपल्या जगातील, आपल्या देशातील सगळ्या महिलांना ह्याचं बेनिफिट होईल. फारच छान. डॉक्टर गौरवी मिश्रा, आपल्याला एक फोन आलेला आहे निपाणीहून. शिवानंद वसेदार यांचा फोन आहे. नमस्कार शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार साहेब, निपाणीहून शिवानंद वसेदार बोलतोय मी. आणि माझा प्रश्न असा आहे, जे गर्भाशयाचं कॅन्सर जे होतो
ते म्हणजे वयस्कर महिलांनाच होतो की काय लहान म्हणजे मुलींना वगैरे असं म्हणजे वयात आलेल्या मुलींना वगैरे होऊ शकतोय काय? आणि जे गर्भाशयाची पिशवी काढली जातो मग ते कॅन्सरचा जो प्रकार आहे का ते वेगळा असेल? ते होण्याचं कारण काय आहे? आणि तुम्ही त्या व्यक्तींना तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार मॅडम? धन्यवाद शिवानंदजी, आपण खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. तर गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे हा फार लहान वयात होत नाही. म्हणजे एकदा की एकतर ज्या महिला ज्यांचं मॅरिड लाईफ चालू झालेलं आहे त्यांनाच हा कॅन्सर होतो आणि हे इन्फेक्शन होऊन हा कॅन्सर होईपर्यंत खूप काळ निघून जातो. काही जणांना हे 15 वर्षाचा कालावधी एक 7-8 वर्षात पण होऊ शकतं. पण हा कॅन्सर जो आहे, सगळेच कॅन्सर आपल्याला आपण पाहतो की 30 वर्षात पण होऊ शकतो. पण जनरली आम्ही पाहतोय की सर्वात जे पीक एज म्हणतो आपण ते 45 ते 60 या वर्षात खूप जास्त प्रमाणात हे कॅन्सर्स दिसतात. तर गर्भाशय काढणं किंवा आम्ही हिस्टेक्टमी ज्याला म्हणतो हे बऱ्याच कारणांसाठी केलं जातं. म्हणजे हे फक्त कॅन्सर हे एकच कारण नाही आहे. तर जर खूपच अर्ली स्टेजमध्ये हा कॅन्सर आहे, म्हणजे जर हा कॅन्सर स्टेज 1 मध्ये आहे किंवा स्टेज 2A पर्यंत, पण आम्ही हे या कॅन्सरची केवळ गर्भाशय काढून ह्याची आम्ही ट्रीटमेंट करू शकतो. आणि पूर्व अवस्थेत तर आम्हाला गर्भाशय काढायची पण गरज नसते. म्हणजे हे ऑर्गन प्रिझर्वेशन आहे, केवळ कुठल्या बर्फाच्या ट्रीटमेंटनी किंवा एक हीट थर्मल ॲब्लेशन म्हणतो आम्ही, त्या ट्रीटमेंटनी पण आम्ही हा कॅन्सर पूर्णतः बरा करू शकतो. म्हणजे आम्हाला गर्भाशय काढायचीही गरज पडत नाही जर पूर्व अवस्थेत आम्ही कॅन्सर जर डायग्नोज केला तर. फारच छान मित्रांनो, असेच छान प्रश्न तुम्ही आम्हाला विचारा म्हणजे आपल्याला मॅडमकडून जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त ज्ञान घेता येईल. मॅडम, पुढला प्रश्न असा की सर्व्हायकल कॅन्सर किंवा जो गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग आहे त्याची तपासणी करण्यासाठी पेशंटने कोणी जायचं, कुठे जायचं, त्याविषयी जरा आम्हाला सांगा. आणि कधी जायचं हा पण एक ऍड करतो. हा तर फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका की प्रत्येक महिलेने जिला काहीही त्रास नाही आहे 30 वर्षानंतर, म्हणजे बाहेरच्या देशात तर 21 वर्षापासूनच चालू करतात, पण निदान 30 वर्षापासून आपण दर 2 वर्षांनी या चेकअपसाठी जायचं आहे. जर ही टेस्ट जर VIA म्हणजे ॲसिटिक ॲसिडची जी टेस्ट आहे, आम्ही त्याला म्हणतो व्हिज्युअल इन्स्पेक्शन आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड, ते जर आपण टेस्ट घेता तर दर 2 वर्षांनी आपण जायचं आहे. जर आपण पॅप टेस्ट घेतोय तरी दर 2 ते 3 वर्षात आपल्याला जायचं आहे. पण जर आपण HPV DNA टेस्ट जी आहे, जी मार्केटमध्ये आहे आणि ती फार चांगली टेस्ट आहे, WHOनी पण ती रेकमेंड केलेली आहे, ती टेस्ट जर आपण घेतोय तर 5 वर्षांनी गेलं तरी इनफ आहे. 5 ते 10 वर्ष ती टेस्ट निगेटिव्ह असेल तर आपल्याला प्रोटेक्शन आहे. आणि कुठे जायचं, जिथे पण जी पण टेस्ट अवेलेबल आहे घ्या. असं काही नाही आहे की हीच टेस्ट करा, जे पण उपलब्ध आहे ते तुम्ही टेस्ट घ्या. जर तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही अवेलेबल आहे टेस्ट तर तिकडे घ्या. जर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहे तर तिकडे घ्या. जे शहरात राहतात तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे, तुमच्या प्रायव्हेट गायनेकोलॉजिस्टकडे घेऊ शकता. टाटा हॉस्पिटलमध्ये आमचं जे विभाग आहे प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजीमध्ये, तिकडे या सगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत, तिथेही तुम्ही येऊ शकता. जिथे पण जाल, कुठे पण जा, पण ही टेस्ट तुम्ही घ्या आणि काही लक्षण नसताना पण तुम्ही तुमचं चेकअप करत राहा. ऑफकोर्स जर कोणतंही लक्षण आलं, जे काही लक्षणं आपण डिस्कस केली त्यामधलं जर कोणतंही लक्षण तुम्हाला आढळलं तर त्वरितच तुम्हाला आपल्या डॉक्टरकडे जाऊन या टेस्ट घ्यायच्या आहेत. फारच छान. मॅडम, आता तुम्ही HPV DNA टेस्ट विषयी सांगितलं, तर या टेस्ट विषयी सुद्धा थोडं आम्हाला विस्ताराने सांगा. ही टेस्ट जी आहे ह्याच्यात आपण HPV चं इन्फेक्शन आहे की नाही हे आपण पाहतो. त्याच्यात आता त्याच्यात अजून एक सुधारणा आलेली आहे जी सगळ्यांना इंटरेस्टची असेल. हे म्हणजे की आपल्या महिला ज्या आहेत त्या का जात नाहीत चेकअपसाठी. असा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की शहरातल्या ज्या एज्युकेटेड महिला आहेत त्या पण बऱ्याच वेळा जात नाहीत चेकअपला. ते लाजतात, त्यांना जायचं नसतं किंवा त्यांना एक फिमेल डॉक्टरच पाहिजे असते, महिला डॉक्टरच पाहिजे असते चेकअप करण्यासाठी. मग ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का, ह्याचा पूर्ण ग्लोबली विचार करण्यात आला आणि त्याच्यात आपल्याला असं दिसलं की हे HPVचं जे टेस्ट आहे ती आपण सेल्फ सॅम्पलिंगनी पण आपण घेऊ शकतो. म्हणजे महिला आपली टेस्ट स्वतःहून पण ही करू शकते, आपलं सॅम्पल स्वतःहून कलेक्ट करू शकते. तर हे त्याच्यातलं एक विशेष आहे या HPV टेस्टबद्दल. आणि आपण जे टेस्टबद्दल आपण म्हणतो त्यात एक गुण असतो टेस्टचा, ज्याला आम्ही निगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू म्हणून म्हणतो, की ही जर टेस्ट निगेटिव्ह आहे
तर पुढचे 5 वर्ष तुम्ही सेफ आहात, तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका नाही आहे. 5 वर्षांनी देखील तुम्ही जरी चेकअपला गेलात तरी हे इनफ असतं. आणि या टेस्ट आता बहुतेक देशांमध्ये पॅप टेस्टमधनं बाहेर आलेले आहेत लोक आणि आता हल्ली HPV टेस्ट करतात. ही टेस्ट सध्या महाग आहे आणि जर ती स्वस्त झाली तर कदाचित आपल्या देशातही ती पुढे इम्प्लिमेंट करण्यात येईल. फारच छान. मित्रांनो, जसा गर्भ राहिला आहे की नाही किंवा गरोदर आहे की नाही त्याच्यासाठी आपण लेडीज स्वतः टेस्ट करतात, तशी ही टेस्ट विषयी मॅडमने आपल्याला माहिती दिली आहे. मॅडम, या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. मुंबईहून फोन आहे. दीपक माने यांचा फोन आहे. बघूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार दीपक, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे की सध्या 9 वर्षाच्या वरील मुलींना गर्भाशयाची वॅक्सिनेशन अवेलेबल आहे, तर त्याविषयी जरा मार्गदर्शन करावं. थँक्यू व्हेरी मच. हां, धन्यवाद दीपक आपल्या प्रश्नासाठी. मॅडम काय सांगणार? वॅक्सिनेशन विषयी विचारत होते. थँक्यू दीपकजी, तुम्ही खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. कारण आता हा ह्याच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे की आता गव्हर्नमेंट आपले जे नॅशनल आपलं इम्युनायझेशन प्रोग्राम आहे, ज्याच्यातनं आपल्या ज्या अंतर्गत आपल्या BCG मिळतं, पोलिओ वॅक्सिन, DPT मिळतं, ते जे आपलं नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम आहे त्याच्यात ही लस आता इंटिग्रेट करणार आहे. म्हणजे आपल्याला ही लस जी आहे ही नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्रामच्या अंतर्गत लवकरच आता गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करणार आहे. आणि ही लस जी आहे ही 9 ते 14 वर्षांच्या मुलींकरता गव्हर्नमेंट रिलीज करणार आहे. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपण या कॅन्सरचा पूर्णपणे प्रतिबंध करू शकतो. या लसीने या कॅन्सरचा पूर्णपणे आपण प्रतिबंध आपल्याला करता येतो. म्हणजे पूर्णपणे याचा अर्थ एक 70 ते 90% कॅन्सर जे आहेत या लसीमुळे आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर ही लस जी आहे ही 2006 पासून उपलब्ध झालेली आहे. आणि या आता बरेच प्रकार आहेत, जवळजवळ 6 प्रकारच्या लसी आहेत आणि सगळ्या चांगल्या आहेत. म्हणजे असं नाही आहे की एक लस दुसऱ्यापेक्षा अधिक चांगली आहे किंवा काही. पण आता आपल्यासाठी इंटरेस्टची ही गोष्ट आहे की भारतात निर्माण केलेली लस देखील आता अवेलेबल झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत ही लस फार महाग होती, तर आता भारतातच निर्माण झाल्यामुळे ही लस जी आहे आपल्याला फार कमी दरात उपलब्ध होणार आहे. सध्या प्रायव्हेटली तुम्ही ही लस बाहेरून घेऊ शकता. 9 वर्षाच्या पुढील मुलींना ही लस देण्यात येते. आणि ही लस जी आहे ही वैवाहिक जीवन चालू व्हायच्या अगोदर घेतली तर त्याचा फायदा आहे. एकदा की संबंध चालू झाला की नंतर ही लस घेऊन तेवढासा फायदा नाही आहे. तर ही लस जी आहे ही 2 डोसमध्ये देण्यात येते. कमीत कमी 6 महिन्याचं अंतर असलं पाहिजे 2 डोसमध्ये. आणि आता खूप संशोधन ह्याच्यावर चालू आहे आणि कदाचित आपल्याला कळेल की लवकरच असं संशोधन येईल की कदाचित एकच डोस या लसीचा सफिशियंट होईल. त्याच्यावर खूप रिसर्च चालू आहे सध्या आणि तसं झालं तर फारच बेनिफिशियल होईल. तर महिलांनी ही लस जी आहे ही शारीरिक संबंध चालू व्हायच्या अगोदर घ्यायची आहे. 9 वर्षांच्या नंतर 2 डोस कमीत कमी 6 महिन्याच्या कमीत कमी अंतर 2 डोसमध्ये असलं पाहिजे. फारच छान. मित्रांनो, छान प्रश्न तुम्ही विचारत आहात, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळत आहे. मॅडम पण एकदम सुंदर आणि सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगतायत. मित्रांनो, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मित्रांनो, आणि आज आपली चर्चा सुरू आहे गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग असतो त्याविषयी, कारण की हा जागरूकता महिना आहे, गर्भाशय ग्रीवा कर्करोग जागरूकता महिना. तर या विषयावर आपल्याला माहिती देत आहेत डॉक्टर गौरवी मिश्रा, ज्या की कर्करोग तज्ज्ञ आहेत, प्राध्यापिका आहेत टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबई येथे. आणि मॅडम, आत्ताच तुम्ही HPV वॅक्सिन म्हणजे या कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी जी वॅक्सिन आहे त्याविषयी आम्हाला माहिती देत होता, तर त्याविषयी अधिक काय सांगणार तुम्ही? हे जे वॅक्सिन आहे हे आपण मुलींना द्यायचं आहे, पण हे लक्षात घ्यायचं आहे की वॅक्सिन घेतलेलं आहे म्हणजे पुढे चेकअप करायचं नाही अशातली गोष्ट नाही आहे. की वॅक्सिन घेतलं तरी पुढे आपल्याला स्क्रीनिंग करतच राहायचं आहे. म्हणजे जे नॉर्मल चेकअपला जे जायचं आहे ते चालूच ठेवायचं आहे. कारण हे जे वॅक्सिन आहे ते मुख्यतः जे 2 टाईप्स आहेत जे सर्वायकल कॅन्सर कॉज करतात त्याच्या प्रतिबंधासाठी आहे. ते 70% कॅन्सर्स प्रिव्हेंट करतात. हल्ली जे नवीन वॅक्सिन आलेले आहेत जसं नोनाव्हॅलंट वॅक्सिन, त्यात अजूनही काही टाईप्स आहेत ते जवळजवळ 90% कॅन्सर्स प्रिव्हेंट करतात.
परंतु 100% कॅन्सर्स प्रिव्हेंट नाही करत. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे चेकअप हे चालूच ठेवायचं आहे. वॅक्सिन घेतलं म्हणून चेकअप नाही, हा गैरसमज टाळायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे कॅन्सर जरी सध्या आपण मुलींना द्यायचा विचार करतोय तरी हे लक्षात घ्या की जगातल्या 45 कंट्रीजमध्ये हे वॅक्सिन मुलांनाही देतात आणि जगातल्या 150 कंट्रीजमध्ये जे आहे हे वॅक्सिन त्यांच्या नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये ऑलरेडी इंटिग्रेट केलेलं आहे. म्हणजेच हे वॅक्सिन जे आहे सेफ आहे. पण सध्या आपण मुलांना द्यायचा विचार करत नाही कारण आपण पहिलं मुलींना देणार आहोत आणि पुढच्या टप्प्यात कदाचित आपण मुलांचाही विचार करू. आणि हे जे HPV इन्फेक्शन आहे हे मुलांनाही होतं आणि मुलांनाही पुरुषांमध्येही ह्याचे पुढे जाऊन कॅन्सर्स आपण पाहतो. फारच छान. मित्रांनो, वैद्यकीय जगतात काय चालू आहे त्याची आधुनिक माहिती आणि अद्ययावत माहिती आपल्याला मॅडम देत आहेत. मॅडम, आता याविषयी देखील सांगा की सर्व्हायकल कॅन्सरवर काही उपचार आहेत का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. सर्व्हायकल कॅन्सरवर फार चांगले उपचार आहेत आणि ॲक्च्युली जर पूर्व अवस्थेत जर या कॅन्सरचं निदान झालं तर खरं तर ॲडमिट व्हायची गरज नाही आहे. फार डिफिकल्ट ट्रीटमेंट नाही आहे. आपण केवळ बर्फाचा शेक देतो किंवा जे थर्मल ॲब्लेशन म्हणतो की हीट ट्रीटमेंट देतो आणि त्याच्यानी जे पूर्व अवस्थेतले जे कॅन्सर्स असतात ते पूर्णतः ठीक होतात. म्हणजे हे एक OPD प्रोसिजर आहे की लेडी आमच्याकडे क्लिनिकमध्ये येते आणि आम्ही तिला ट्रीटमेंट देऊन पाठवतो. त्याचप्रमाणे दुसरे काही ट्रीटमेंट पद्धती आहेत. जर अपूर्व अवस्था अजून थोडी वाढलेली असेल किंवा एका ठराविक ठिकाणी असेल तर आम्ही ते कोनायझेशन म्हणतो. म्हणजे तिकडचा केवळ तो ग्रीव्हेचा भाग आहे तो कापून काढतो. म्हणजे पूर्ण गर्भाशय काढण्यात येत नाही. परंतु जर गर्भाशय मुखाचा कॅन्सर ऑलरेडी जर झालेला आहे तर मग आपण तो गर्भाशय काढतो. ते पण गर्भाशय केव्हा काढण्यात येतं, जर ती स्त्री स्टेज 1 किंवा स्टेज 2 आहे म्हणजे अर्ली स्टेजमध्ये जर डायग्नोज झाली तरच आपल्याला शस्त्रक्रिया करता येते, आपल्याला सर्जरी करता येते. पण जर तो ॲडव्हान्स स्टेजचा कॅन्सर आहे गर्भाशय मुखाचा तर मेन लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती रेडिओथेरपी असते. आपण विकिरण पद्धत म्हणूया. तर रेडिओथेरपी हे मेन मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट असतं आणि मग ती रेडिओथेरपी अजून चांगली ॲक्ट करावी म्हणून आपण किमोथेरपी पण देतो. तर हे डिपेंड करतं की त्या स्त्रीचं वय किती आहे, तिला दुसरे काही आजार आहेत का, तिचे किडनी फंक्शन्स कसं आहे आणि हे सगळं एकत्र घेऊन जी आहे ट्रीटमेंट प्लॅनिंग होते की त्या स्त्रीला त्या महिलेला कोणत्या प्रकारचं ट्रीटमेंट द्यायची. ट्रीटमेंट पद्धती खूप चांगल्या आहेत. या ट्रीटमेंट पद्धती उपलब्ध आहेत. टाटामध्ये पण आहेत, आपले सगळ्या कॅन्सर सेंटर्समध्ये पण या ट्रीटमेंट फार कॉमनली दिल्या जातात. फारच छान. मित्रांनो, उपचाराविषयी जाणून घेतलं. मॅडम, आता आम्हाला प्रतिबंध किंवा हा जो गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे, सर्व्हायकल कॅन्सर आहे, तो होऊच नये याच्यासाठी काय करावं ते आम्हाला सांगा. जसं मी सांगितलं की WHO किंवा जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की आपल्याला हा कॅन्सर एलिमिनेट करायचा आहे, आपल्याला पूर्ण जगातनं हा कॅन्सर काढून टाकायचा आहे. तर त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे, तर ते म्हणतात 90-70-90. म्हणजे काय, तर 90% आपल्या मुलींना वॅक्सिनेट करायचं आहे. 90% आपल्या ज्या मुली वॅक्सिनेट झाल्या आणि जर 70% महिलांनी आपलं स्क्रीनिंग करून घेतलं, आपलं चेकअप करून घेतलं, निदान आयुष्यातनं दोनदा, एकदा 35 वर्षाच्या आसपास आणि 45 वर्षाच्या आसपास. ॲक्च्युली आपल्याला अजून जास्त करायचं आहे पण निदान 2 वेळा 35 वर्षाच्या आसपास आणि 45 वर्षाच्या आसपास. हे 70% महिलांनी जर केलं आणि 90% महिला ह्यांनी जर ट्रीटमेंट एकदा डायग्नोज झाल्यावर जर ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर आपण सर्व्हायकल कॅन्सरला पूर्णतः एलिमिनेट करू शकतो. तर ह्याच्याकडे आपलं लक्ष आहे. आणि जे मी तुम्हाला रिस्क फॅक्टर्स सांगितले की कोणाला हा कॅन्सर जास्त होतो ते आपल्याला टाळायचे आहेत. म्हणजेच काय, तर मुलींचं लग्न 18 वर्षाच्या नंतर, पहिली गर्भधारणा 20 वर्षाच्या नंतर, 2 मुलांमध्ये कमीत कमी 3 वर्षाचं अंतर, तंबाखूचं सेवन पूर्णतः आपल्याला थांबवायचं आहे. ते मशेरी असो, पान असो, काही ते आपल्याला पूर्णपणे थांबवायचं आहे. आणि एकाच व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध आले पाहिजेत आणि जननेंद्रियांची चांगली स्वच्छता. हे सगळे जे आहेत हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. फारच छान. मित्रांनो, सोप्या शब्दात मॅडमनी समजवले. 90-70-90चा फॉर्म्युला. 90% लसीकरण, 70% जे आहे ती स्क्रीनिंग तपासणी महिलांनी केली पाहिजे आणि 90% ज्या महिलांना समजा आलंच तर त्यावर ट्रीटमेंट घेणं
आणि कम से कम 2 वेळा मॅडमनी अधोरेखित करायचं आपल्याला 35ला म्हणजे 35 वर्षाला आणि 45 वर्षी तर जरूर आपल्याला करायचेच आहे तपासणी. पुढला प्रश्न मॅडम, सरकारच्या काय योजना आहे सर्व्हायकल कॅन्सरवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा उपचाराविषयी ते आम्हाला सांगा. आपल्याकडे जसं नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम आहे, लसीकरण प्रोग्राम आहे, तसे बरेच नॅशनल प्रोग्राम आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे एक नॅशनल कॅन्सर कंट्रोल प्रोग्राम आहे. तर हा फार जुना प्रोग्राम आहे, 1975 पासून आहे. त्यावेळी या कार्यक्रमाच्या अंतर्गत जास्तीत जास्त अवेअरनेस करण्याचा प्रयत्न केला, परंतु 2010 साली आपल्याला हे लक्षात आलं की जे रिस्क फॅक्टर्स आहेत कॅन्सरचे आणि जे इतर डिझिजेसचे आहेत, नॉन कम्युनिकेबल डिझिजेसचे, जसं की डायबिटीज झालं, हायपरटेन्शन, कार्डिओवास्क्युलर डिझिजेस, ह्यांचं जे रिस्क फॅक्टर्स आहेत हे कॉमन आहेत. जसं की गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं पण रिस्क फॅक्टर तंबाखू आहे. या इतर जे आजार आहेत, हायपरटेन्शन, डायबिटीज, कार्डिओवास्क्युलर डिझिजेस, ह्यांचं पण रिस्क फॅक्टर तंबाखूचं सेवन आहे. मग हे जे रिस्क फॅक्टर्स कॉमन आहेत त्यासाठी त्यांनी एक कॉमन प्रोग्राम क्लब केला, ज्याला की आपण म्हणतो NPCDCS प्रोग्राम, म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ डायबिटीज, हायपरटेन्शन, कार्डिओवास्क्युलर डिझिजेस, स्ट्रोक अँड कॅन्सर्स. हा असा प्रोग्राम आहे आणि आता 2022 पासून आपण त्याला NPNCD म्हणतो, म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन ऑफ नॉन कम्युनिकेबल डिझिजेस. तर हा प्रोग्राम गव्हर्नमेंटनी जो राबवला आहे हा प्रत्येक गावात, प्रत्येक सब सेंटरमध्ये, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हा आपल्याला पूर्ण जगभरात राबवायचा आहे. ह्याचं बऱ्याच ठिकाणी भरपूर काम झालेलं आहे. तामिळनाडूमध्ये प्रत्येक महिलेचं चेकअप झालेलं आहे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी, स्तनाच्या कॅन्सरसाठी. परंतु हा हेल्थ आपला स्टेट सब्जेक्ट असतो. महाराष्ट्रामध्ये अजून काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच महिलांचं चेकअप झालेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट चालू आहे की ज्या आरोग्य सेविका, जे डॉक्टर्स हा प्रोग्राम राबवणार आहेत त्यांचं ट्रेनिंगही चालू आहे. तर असे गव्हर्नमेंटचे बरेच स्कीम्स आहेत. गव्हर्नमेंट खूप काम करते जागरूकता निर्माण करण्याचं, या कॅन्सर अवेअरनेस करण्याचं, सर्व्हिकल कॅन्सरबद्दल लोकांना माहिती देण्याचं. त्याचप्रमाणे आपले जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्याच्यात इक्विपमेंट जे लागतात ते परचेस झालेले आहेत आणि त्याच्यावर काम चाललेलं आहे. जे ट्रीटिंग डॉक्टर्स आहेत त्यांना ट्रेनिंग देत आहेत. मग अशा बऱ्याच प्रकारचं काम जे आहे गव्हर्नमेंटने हाती घेतलेलं आहे. फारच छान. मित्रांनो, या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे. बुलढाण्याहून फोन आहे. बाळकृष्ण यांचा फोन आहे. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार बाळकृष्णजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. सर, माझ्या पत्नीचं ऑपरेशन झालेलं आहे गळ्याचं आणि कंठामध्ये नळी टाकलेली आहे. तर ती कधी कधी चोकअप होते तो, तर त्याच्यामुळे त्यांना तकलीफ होते. तर आमचं अकोल्याला ऑपरेशन झालेलं आहे ऍडव्हान्स कार केअर सेंटरमध्ये डॉक्टर सोर यांच्याकडं. तर त्याच्याबद्दल विचारायचं. हां मॅडम, काही विचारायचं अजून? नाही, हे चोकअप होते नळी कधी कधी, जेवण नाही जात. बाळकृष्णजी, त्यांचं ना एकदा क्लिनिकल चेकअप होणं पण गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमच्या हा कुठला कॅन्सर होता ते मला माहीत नाही, पण तुम्ही जाऊन तुमचे जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल तिकडे जाऊन त्या नळीचं जे आहे पूर्णपणे आपण ते एक तर बदलायला लागेल किंवा नीट बघायला लागेल की काय झालेलं आहे. तर क्लिनिकली एक्झामिन करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ते ट्रीटमेंट प्लॅन होईल. कधी कधी म्युकस अडकू शकतो त्या नळीमध्ये, तर त्याची जी सफाई असते किंवा ती बदलण्याची गरज असेल तर त्याप्रमाणे तुम्ही त्यांना घेऊन जे आहे तुमच्या जवळच्या रुग्णालयात जा आणि तिकडे हे ट्रीटमेंट करता येईल. फारच छान बाळकृष्णजी आपल्या प्रश्नासाठी. तर प्रत्येक आपल्याला TV वरून नाही सांगता येणार, कारण की क्लिनिकल एक्झामिनेशन जसं मॅडमनी सांगितलं, पेशंटला रुग्णाला तपासणं आणि काही ज्या तपासण्या करणं असतं ते गरजेचं असतं. तर नजदीकचे जे सरकारी रुग्णालय आहे त्याचे कृपया आपल्याला मदत मिळू शकते. मॅडम, पुढला प्रश्न असा आहे की टाटा रुग्णालय यांनी सर्व्हायकल कॅन्सरशी निगडीत कुठल्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला किंवा काय योजना आहेत त्या देखील आम्हाला सांगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाटा हॉस्पिटलनी पूर्ण जगाला हे दाखवलं आहे या रिसर्चतर्फे की आणि स्पेशली लो इन्कम कंट्रीज जे आहेत, आफ्रिकन कंट्रीज आहेत जिथे हे सर्व्हायकल कॅन्सर खूप कॉमन आहे, एशियन कंट्रीजमध्ये जिथे हे खूप कॉमन आहे सर्व्हायकल कॅन्सर, की कसं लो कॉस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे एक विनेगरचा पण वापर करून तुम्ही तुमच्या महिलांना कसं काय वाचवू शकता. आणि हे जे विनेगरची आम्ही टेस्ट प्रूव्ह केलेली आहे की बऱ्याच आफ्रिकन कंट्रीजमध्ये, एशियन कंट्रीजमध्ये जिथे की पॅप HPV सारख्या टेस्ट पॉसिबल नाही आहेत तिथे हे इम्प्लिमेंट केलं जाते. आपल्या नॅशनल प्रोग्राममध्ये पण VIA म्हणजे हे विनेगरच्याच टेस्टची वापर केली जाते.
हे एक मोठं संशोधन टाटाने केलेलं आहे. दुसरं म्हणजे टाटा हॉस्पिटल तुम्हाला माहीतच आहे की पेशंट ट्रीटमेंट आमच्याकडे जे मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट होते, म्हणजे की सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट जे आहेत, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, रेडिओथेरपीचे डॉक्टर, किमोथेरपीचे डॉक्टर हे एकत्र बसून डिसिजन घेतात की या पेशंटसाठी कोणती ट्रीटमेंट चांगली आहे. तिसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंटतर्फे बरेच एरियाज अडॉप्ट केलेले आहेत. मुंबईमध्ये आम्ही जे संशोधन करताना 75,000 महिलांचा चेकअप केला, म्हणजे स्लम्समध्ये जाऊन रेग्युलरली 12 वर्ष आम्ही चेकअप केलं. त्याचप्रमाणे आम्ही मानपूर एरियामध्ये 25,000 महिलांचा चेकअप केला आहे. तर अशा तऱ्हेने 1,00,000 महिलांचा आम्ही मुंबईत चेकअप केला आहे. आम्ही ट्रायबल एरियाजमध्ये जाऊन म्हणजे पालघरच्या जवाहर, मुखाडा, शिरगाव इथे जाऊन आम्ही चेकअप केलेलं आहे. रत्नागिरी डिस्ट्रिक्ट, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या पूर्ण डिस्ट्रिक्टच्या सगळ्या गावांना आम्ही अडॉप्ट करून प्रत्येक महिलेचा चेकअप केलेला आहे. असं टाटा हॉस्पिटलतर्फे कम्युनिटीमध्ये म्हणजे जाऊन देखील आम्ही बरंच काम करतो. आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे जे विभाग आहे प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी, तिथे क्लिनिकमध्ये पण महिला येतात आणि तिथे चेकअप होतं. ह्याच्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे की आता जर सरकारला हा प्रोग्राम जर राबवायचा आहे गव्हर्नमेंटला, तर तिथल्या आरोग्य सेविका ज्या आहेत, तिथले जे मेडिकल ऑफिसर्स जे आहेत, त्यांना ट्रेनिंग मिळालं पाहिजे. आणि ते ट्रेनिंगचं काम जे आहे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटसाठी टाटा हॉस्पिटल करते. हे सगळे वेगवेगळे प्रकारचे आम्ही. फारच छान. मॅडम, जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार त्याविषयी? फार महत्त्वाचा हा संदेश आहे की सर्वायकल कॅन्सर इज प्रिव्हेंटेबल आणि क्युरेबल. म्हणजे या कॅन्सरवर आपण प्रतिबंध करू शकतो आणि हा कॅन्सर जो आहे आपण पूर्णतः ट्रीट करू शकतो. तर वॅक्सिन घ्या, चेकअपला या आणि जर काही सिम्पटम्स असतील तर ट्रीटमेंटला या. आणि मॅडम, जर जाता जाता आणि एखादा तुमचा अनुभव किंवा एक्सपिरियन्स किंवा अजून काही सांगता आलं तर त्याविषयी? बऱ्याच महिला आम्ही पाहतो की त्यांना सिम्पटम्स खूप दिवसांपासून होत असतात. ग्रामीण भागातल्या राहणाऱ्या महिला तर फार लेटच येतात, पण इव्हन शहरी भागातल्या महिला ज्या आहेत त्या यायला लाजतात, घाबरतात. अनेक कारणं असू शकतात, किंवा घरातल्यांची परमिशन नाही मिळत, किंवा हेल्थ प्रायोरिटी नसते त्यांची. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्यामुळे त्या यायला घाबरतात. तर तुम्हाला कोणतंही सिम्पटम जे आपण डिस्कस केलं ते आढळलं तर प्लीज घरी बसू नका, पुढे या, चेकअप करून घ्या. सिम्पटम नसतानाही या चेकअपसाठी, आणि काही तुम्हाला जर काही लक्षणं आढळली तरी तुम्ही या. काही डाऊट असतील तर बी फ्री टू वॉक इन. आमचं डिपार्टमेंट चालू असतं ऑल 6 days in a week. आमच्याकडे या किंवा कुठल्याही जवळच्या आरोग्य केंद्राकडे जा आणि आपलं चेकअप करून घ्या. मनात कोणतीही शंका ठेवू नका आणि प्लीज चेकअपला या. धन्यवाद डॉक्टर गौरवी मिश्रा. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्या मित्रांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमची आरोग्य संपदाचा जो संघ आहे त्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांकडून तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. तर आजच्या भागात आपण इथेच रामकृष्ण हरी म्हणूया आणि पुढील भागात एका नवीन विषयासह आपल्या भेटीला पुन्हा मी येऊ. आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.